सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का. घ्याविना हाती टाळ मृदुंगा. आळवा प्रेमी निदंगा. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी दावाल का. हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या तारणासाठी दिला, जेणेकरून त्याच्यावर जो विश्वास ठेवतील त्यांचं तारण व्हावं. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, डॉक्टर श्रीनिवास भट्टाचार्य एक ब्राह्मण व्यक्ती डॉक्टरेटचा अभ्यास करत होते बनारस युनिव्हर्सिटीमधून. आणि रेफरन्स रूममध्ये पुस्तकं चाळत असताना त्यांना दरवाजावर कोणीतरी खुणावलं, बाहेर बोलावलं आणि त्यांच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि ती व्यक्ती गायब झाली. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. ते गोंधळात पडले पहिल्यांदाच, आणि ते देखील बायबलचं अशा प्रकारचं वाक्य त्यांच्या कानावर पडत आहे. आणि ते धावत पुन्हा त्यांच्या शोधात गेले, मात्र तोपर्यंत ती व्यक्ती त्या ठिकाणाहून अदृश्य झालेली होती. त्यांचा विचार चालतच राहिला की देव प्रेम करतो, मात्र ते प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचा जो पुत्र दिला आहे तो पुत्र कोण आहे. त्यांनी खूप शोध घेतला आणि आपला अभ्यास सुरू असतानाच, हा शोध सुरू असताना त्याची डॉक्टरेट संपुष्टात आली. डॉक्टरेट संपली आणि पुन्हा आपल्या घरी परतत असताना ते अजमेर ट्रेन पकडलेली होती. अजमेरला त्यांची ट्रेन थांबलेली असताना त्यांना तिथे उतरायचं नव्हतं, मात्र त्यांना आतील आवाज सांगत होता की ह्या स्टेशनवर उतर आणि चालू लाग. एक 10 मिनटं चालून गेल्यानंतर त्यांना एक बाजार दिसला. त्या बाजाराच्या दिशेने ते चाललेले असताना जी व्यक्ती त्यांना त्या लायब्ररीच्या रेफरन्स रूमच्या दरवाजावरती चिठ्ठी घेऊन आलेली होती, तीच व्यक्ती त्यांना पुन्हा तिथे दिसली. आणि त्यांना विचारलं की हा देवाचा पुत्र कोण. आणि त्या व्यक्तीने सांगितलं, तुला जाणून घ्यायचं आहे, माझ्या मागे ये. भयंकर विरह तुझा रे नरक भयंकर भासे प्रलयानल वेगे
आज युद्ध ही केवळ देशादेशातच नाहीत तर राज्यात समाजामध्ये कुटुंबामध्ये माणसामध्ये सुरू आहेत आणि फार मोठं युद्ध सुरू आहे ते आपल्या मानवी मनामध्ये, जिथे द्वेष भावना, मत्सर, कलह, जातीवाद उदयास येत आहे. कॅन यू स्टॉप दिस वॉर? हे युद्ध आपल्याला थांबवता येईल का? मित्रांनो, कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्चचे कॅटेकिझम श्रद्धाग्रंथ टीप 2304 मध्ये म्हटल्याप्रमाणे युद्धाची अनुपस्थिती म्हणजे शांती. इथपर्यंत शांतीचा अर्थ मर्यादित नाही. आणि त्याचबरोबर आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत. सगळं काही जे आहे ते माझ्यासाठी आहे असं समजून आपण मी कमावलेलं आहे म्हणून मी उधळवत आहे, अशा प्रकारची आज मेंटॅलिटी येत आहे. आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअल इंडिफरन्स, आपल्याला आध्यात्मिकतेचा सेन्स राहिलेला नाही. ख्रिस्तवासी पोप बेनेडिक्ट बोललेले होते की आजच्या काळातील लोक हॅज लॉस्ट द सेन्स ऑफ सिन्स. आपल्याला पापाचा लवलेश ठाऊक नाही. आणि म्हणून पोप फ्रान्सिस सांगत आहेत की आपल्याला त्यासाठी ह्या देवाच्या प्रेमाला आपल्याला प्रतिसाद द्यायचा असेल तर हे 5 वुंड्स येशूला जे झालेले आहेत ते आपल्याला दूर सारले पाहिजे, त्या जखमा आपल्याला भरून काढल्या पाहिजे. दुसऱ्या प्रकारचं पोप आपल्याला जे आव्हान करत आहेत ते म्हणजे प्रायोरिटाइज मर्सी, प्रमोट मर्सी अँड फॉरगिव्हनेस इन रिलेशनशिप. आपल्या नात्यामध्ये क्षमाशीलता आली पाहिजे
आणि दया असली पाहिजे. आपण केवळ तोंडाने बोलून क्षमा होणार नाही, तर एकमेकांबरोबर हात मिळवणी करणे गरजेचं आहे, समेट करणं गरजेचं आहे, आपले नाते पुन्हा प्रस्थापित करणं गरजेचं आहे. तरच आपण सांगू शकतो, होय मी त्या राजावर प्रेम करतो. आणि पोप फ्रान्सिस पुढे सांगत आहेत की त्यासाठी ॲडव्होकेटिंग फॉर द पुअर अँड व्हॉइसलेस, आपल्याला गरिबांसाठी आणि जे व्हॉइसलेस आहेत, ज्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला उभं राहावं लागेल. आणि शेवटची गोष्ट पोप फ्रान्सिस आपल्याला जे सुचवत आहेत, येशू हृदयावरचं जे प्रेम आपल्याला जर व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी पोप सांगत आहेत, बिल्डिंग कम्युनिटीज रूटेड इन लव, डायलॉग अँड रिस्पेक्ट. पोप फ्रान्सिस सांगत आहेत या परिपत्रकामध्ये की आपल्याला जर खऱ्या अर्थानं येशू हृदयावरचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांमध्ये संवाद साधणारे आणि एकमेकांचा मान सन्मान करणारे अशा प्रकारचे समूह आपल्याला तयार करायला लागतील. तरच आपण सांगू शकतो, होय ख्रिस्ताचं राज्य आमच्यामध्ये अधिराज्य करत आहे. ख्रिस्ताचं शांतीचं राज्य आणि देव ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त हा माझा तारणार आहे, तो माझा राजा आहे. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस.